काय बेते आज? मुगाची खिचडी केली आहे. अरे वा, मुगाची खिचडी. बार बार पुरे. अहो, बरं वाटतंय ना तुम्हाला? लक्ष्मी, असं का विचारतेस तू? बरं वाटतंय का म्हणजे काय? अगं मला काही झालंच नाहीये, काहीतरी काय. लक्ष्मी, मी खरंच सांगतोय, मला काहीही झालेलं नाहीये. अगं बघ माझ्याकडे, ठणठणीत आहे मी, आहे की नाही? लक्ष्मी, अगं इतका गंभीर चेहरा का केलास तू? अगं आजचा दिवस अगदी रोजच्या दिवसाप्रमाणे होता. मी सकाळी आपलं सामान घेऊन घरनं निघालो, डिलिव्हरी करायची होती, ते सामान घेऊन निघालो आणि मी तिकडे मग आणि मग काय बाबा? आणि पुढे म्हणजे बघा, मी सगळं आपलं सामान घेतलं घरनं. डिलिव्हरी करायची होती त्या ठिकाणी निघालो घरनं आणि आई बाबा तुम्ही दोघं अचानक? अरे वा वा वा, सगळे जेवायला बसतात. काय पण टायमिंग आहे आपलं, नाही? बरोबर. ऐका ऐका, जेवण झालं की सगळ्यांनी आईस्क्रीम खायचं आहे. आईस्क्रीम आणलेलं आहे. आईस्क्रीम. नाही, आईस्क्रीम तर खाऊच आपण, पण त्याआधी त्वरित तात्काळ ताबडतोब जेवायला बसा तुम्ही. गरमागरम मुगाची खिचडी केली आहे. बसा. नाही वहिनी, अगं आम्ही जेवून आलोय. हो, आमच्या घरी पण आज फर्स्ट क्लास बेत होता. कारण आजचा दिवस एकदम स्पेशल आहे ना. विचारा का. काय स्पेशल? अरे सुपर सासू, तुझी लाडकी लेक भावना निवडणुकीला उभी राहणार आहे. हे काय काय? भावना, तू निवडणुकीला? भावना, सिद्धू, काही छान बातमी दिली तुम्ही. वा वा, उत्तम. उद्यापासून प्रचाराच्या कामांना सुरुवात करणार आहे, म्हणून आज तुमचा आशीर्वाद घ्यायला आले. छान छान, तुम्ही नुसतं चिडवा मला. तू म्हणजे तू पण आता ओपन जिप मधनं असा हात करणार? अरे बस काय, गावात वट वाढणार आहे तुझी आत्ताची. म्हणजे आत्तापासूनच लोक पुढे मागे करायला लागले. काहीतरीच काय हो आई बाबा, असं काही नाहीये बरं का. मी फक्त कामांना सुरुवात करणार आहे उद्यापासून. करशील ग, मला खात्री आहे. बरं वहिनी, आईस्क्रीमची पिशवी घे ना. हे घे, फ्रीज मध्ये ठेव. अहो, तुम्ही काही खाल्लंच नाही नीट. अगं नको लक्ष्मी, झालं माझं. भावनाची बातमी ऐकून पोट भरलं माझं.